सर्वांना माझा नमस्कार. आज माझे पूर्ण नाव अमर ईश्वर घोडमारे. मी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त काही शब्द इथे बोलू इच्छितो. आज 15 ऑगस्ट दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी सुद्धा आपण आपल्या वसतिगृहामध्ये एका मोठ्या उत्साहात आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतो. खरं तर आपण आज देखील एकत्रित येऊन आज आपला स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण करून त्याचे आपल्या स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणजे आपल्या देशाची शान, एक अभिमान, गौरव, त्याच प्रकारे वीरांचा त्याग, बलिदान, जेव्हा आपण त्या तिरंग्याला बघतो की तेव्हा आपलं अंग पूर्णतः सडसडते आणि त्यानुसार आपली जी त्याला बघताच आपलं मान ताठ राहते. गंभीरपणे आपण जेव्हा कुठल्याही कार्यासाठी उभे राहतो तो म्हणजे आपला तिरंगा आज आपण संपूर्ण जगात फडकविला आहे. खरं तर स्वातंत्र्य म्हणजे काय, हे स्वातंत्र्य म्हणजे काय, आपण काय करू इच्छितो, स्वातंत्र्य हे आपण नेहमी ऐकत असतो की पण ते नेमकं स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय आपल्याला ते काहीच कळत नसते. फक्त स्वातंत्र्य मिळालं म्हणजे गाण्यांवरून जयघोष करणे, एकमेकांचा नारा लावणे हे स्वातंत्र्य नसून ते आपली एक भावना आहे की आपण फक्त ते 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आपण ते प्राप्त ठेवतो आणि ते लोकांना आपण सांगतो, आपल्या श्रोत्यांसोबत ते मांडत असतो. पण ते सुद्धा एक चुकीचंच एक आधार आहे. त्यानुसार आपण आपला भारत देश किती चांगला आहे ते त्यानुसार आपण वागू शकतो की आपण आपले जे कर्तृत्व आहे ते आपण लोकांना कसे मांडू इच्छितो. आज आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या देशांच्या स्वातंत्र्यासाठी अनेक महापुरुषांचा, क्रांतिकारांचा, क्रांतिसूर्यांचा, डॉक्टर बाबासाहेबांचा खूप मोठ्या उत्साहाने आणि त्यांच्या सहभागीमुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्याच्या फक्त आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी स्फूर्त आपण फक्त आणि फक्त त्यांना कायम ठेवतो. त्यांचे जे विचार आहे किंवा त्यांचे जे कर्तृत्व आहे, बलिदान आहे, त्याग आहे, त्यांच्या विचारांना आपण फक्त त्या 2च दिवशी सन्मान देत असतो. पण ते खरे कायम आहे का, म्हणजे ती योग्य गोष्ट आहे का, हे सुद्धा आपल्याला माहीत असणे फार महत्त्वाचे असते. पण ते अंगीकारणे, स्वतः आपल्या जीवनात अंगीकारणे हे खरा एक देशवासीचे एक कर्तव्य असते. त्यांचे विचार जर आपल्या अंगी बाळगून आपण ते जर आपल्या कर्तृत्वात आपण जर आणू शकलो तर आपण खरे एक देशवासी म्हणून जगू शकतो आणि खरा एक आदिवासी म्हणून खरा एक देशवासी म्हणून आपण समाजात वावरू शकतो. त्याचप्रकारे असे फारसे आपल्याला उदाहरण पाहायला मिळते. पण ते उदाहरण शोधण्यासाठी आणि आपल्या जीवनात आणण्यासाठी आपलं स्वतःला आणि आपल्या स्वतःच्या मनाला आपल्या जीवनात किंवा आपल्या देशाला समर्पित करणे हे फार महत्त्वाचे असते. त्याचप्रकारे आपण जर उदाहरण बघतो म्हणलं तर आपण एका आपल्या वसतिगृहाचंच उदाहरण बघू शकतो. खरं तर सिनियर आणि ज्युनियरचं एक नातं म्हणलं थोडं किचकटीचंच असते. पण सिनियर आणि ज्युनियर जर एकाच वसतिगृहामध्ये जर राहतात, त्याच प्रकारे ते जर गुण्या गोविंदाने जर नांदत असाल तर त्यांचं एक नातं जीवाभावाचं आणि एक अतूट आपुलकीचं आणि एका भावंडाच्या सारखं बनते. किंवा आपण आपल्या देशवासींच्या किंवा आपल्या समाजाच्या किंवा आपल्या व्यक्तींच्या देशवासियांच्या व्यक्तीचा आपला किती मान आहे, आपल्या देशांवर किती मान आहे, त्या गोष्टीवर आपल्याला कळत असते. त्याचप्रकारे जर आपण थोडीशी आपुलकी दाखवून आपल्या निसर्गाशी, परिसराशी जर आपण प्रेम केले, थोडीशी जर आपल्या मातृभूमीची जर आपण आपुलकी जरी दाखवली, त्याच प्रकारे आपण थोडेसे श्रमदान करून आपल्या धरणी मातेला स्वच्छ ठेवून तर आपल्या जीवनाला किंवा आपल्या मनाला सुखद आनंद प्राप्त होते. तसेच आपल्या देशाचे सैनिक जे की तत्परतेने आपल्या देशाच्या सीमेवरती आपल्या देशवासियांच्या रक्षणासाठी नेहमी निडरपणे आणि निर्भयपणे सज्ज असतात. कुठलीही समस्या येऊ त्यासाठी त्या समस्येला झुंजण्यासाठी नेहमी एका तत्परते आणि एका मशालीसारखे आपल्या देशाचं कवच म्हणून ते काम करत असतात. आज सलाम आहे अशा वीरांना, ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला. आज सलाम आहे अशा वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला. ती आई आहे भाग्यशाली जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला. खरं तर त्या वीरांना माझा कोटी कोटी नमन. आणि जाता फक्त आपल्या स्वातंत्र्यासाठी एक ओढ म्हणून जातो की किती आक्रोश तो झाला, किती रक्तांच्या नद्या वाहिल्या, सडा पडला मृतदेहांचा, तेव्हा स्वातंत्र्य दिन उद्यास आला. जय हिंद, जय भारत.